मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्ध आता घरी आलेले असतात. वेळी घरात चल असं आता कांचन त्या दोघांनाही म्हणते. मग आता संजना म्हणते, नाही आई, अहो जिने आम्हाला घरातून बाहेर काढला, आमच्या हाताला धरून ज्या प्रकारे तिने आम्हाला घरातून बाहेर काढलं त्या व्यक्तीनेच मानाने आम्हाला घरात घ्यायला नको का, असं म्हणून संजना आता वेगळीच डिमांड करते. तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. यश म्हणतो, मी यासाठी कधीही तयार होणार नाही. पुढे आता संजना म्हणते, आई अहो ऐका ना, अनिरुद्धला आणि मला हाताला ज्या प्रकारे धरून घराबाहेर काढला आहे त्यामुळे त्याला किती त्रास झाला हे तुम्ही पाहताय ना. अहो शेवटी मी त्याची बायको आहे आणि अनिरुद्धला त्रास अजिबात तो सहन झाला नाही. म्हणजे ज्या प्रकारे अरुंधतीने माझा हात धरून माझ्या थोबाडीत मारून मला बाहेर काढलं, तो त्रास त्याला पाहवला नाही आणि अचानक मग त्याच्यावर प्रेशर आला आणि त्याला माइल्ड अटॅक आला. तेव्हा माझा अनिरुद्ध खूप हळवा आहे ग, असं कांचन म्हणत असते. तेव्हा आता चूक सुधारायची संधी आहे तर अरुंधती तिची चूक सुधारेल ना, असं संजना म्हणते. मग तिने प्रेमाने आम्हाला घरात आणायला नको का, आता ती सारखी सारखी कांचनच्या मनात भरवते. अरुंधती ये ग असं कांचन सारखं सारखं म्हणत असताना आप्पा म्हणतात, अजिबात अरुंधती कुठे येणार नाही आणि त्यांना जर घरात यायचं असेल तर त्यांना सांग की नका येऊ म्हणून, यायचं असेल तर असंच या, नाही तर घराबाहेर पडा, असं म्हणून आप्पा त्या दोघांनाही जबर धक्का देतात. तेव्हा अनिरुद्ध नाटक करत छातीला हात लावत, अभि अरे मला खूप त्रास होतोय असं म्हणत असतो. त्यावेळी आता संजना खूपच घाबरू लागते आणि ईशा देखील. त्यावेळी आई आई अहो यांना काय होतंय तुम्ही बघा ना जरा, अनिरुद्धला बरं वाटत नाही, असं म्हणून संजना आरडाओरडा करू लागते. कांचन अरुंधतीवर देखील ओरडत मोठ्यानेच म्हणते, अगं अरुंधती तुला कळत नाही का, माझ्या अनिरुद्धला इथे त्रास होतोय ते. तेव्हा अरुंधती म्हणते, राहू द्यात, काही हरकत नाही. आप्पा आता विरोधच करत असतात, परंतु आता संजनाच्या अति आगाऊपणामुळे अरुंधती ही पुढे येते आणि संजनाचा हात पकडते आणि म्हणते चला आतमध्ये. तर मुद्दामच अरुंधतीला डिवचायला म्हणून संजना अनिरुद्धचा हात घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते, अरे मी तुला घेऊन जाते हा आतमध्ये अनिरुद्ध, अजिबात तू काळजी करू नकोस, कारण आता तुझा हात माझ्या हातात आहे. आता अरुंधती बिचारी लगेच संजनाला आणि अनिरुद्धला आतमध्ये घेऊन येते. तर आप्पा, यश, आरोही आणि त्याचबरोबर अनघाला या सर्वांचा खूप राग आलेला असतो. आतमध्ये आल्यानंतर अरुंधती कोणाबरोबर काही बोलत नाही, ती आपली शांतपणे उभी असते. मग वेडी संजना पुन्हा तिच्या जवळ जाते आणि तिच्याकडे तिने दिलेला तो चेक देत म्हणते की अरुंधती हा घे तुझा चेक, कारण आम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत. खरं तर जाणार होतो परंतु आईने खूप आग्रह केला, मग मलाही त्यांच्याबद्दल जरा वाईटच वाटलं. मग म्हटलं की आईला उगीच मुलापासून तोडायला नको, असं म्हणून ती रडण्याचं नाटक करते. त्यावेळी आता संजनाला असं रडताना पाहून कांचन लगेच पाघळते आणि म्हणते की पाहिलं का अरुंधती, अगं यांचं मन किती मोठं आहे ते, कारण सर्व अपमान विसरून हे माझ्यासाठी घरात आले आहेत. आता फक्त संजना आणि अनिरुद्ध कायमचे याच घरात राहणार असं मी सांगते. त्यांच्या राहण्यावरून मला घरात कुठलेही क्लेश नको आहेत, असं कांचन म्हणते. तेव्हा सर्वांना जबर धक्काच बसतो. त्यानंतर अरुंधती तिच्या घरी जाते. तेव्हा यश म्हणतो, आई तुम्हाला कितीही म्हटलीस ना तरीही मला 100% खात्री आहे, या घरात येण्यासाठी, समृद्धीमध्ये येण्यासाठी बाबांनी आणि संजनाने केलेला हा मोठा प्लॅन होता. तेव्हा आता अरुंधती म्हणते, आपल्याकडे कोणतेही पुरावे नाही आहे, जे व्हायचं होतं ते होऊन गेले आता यश, त्यामुळे आपण काहीही बोलू शकत नाही. मी आपणसाठी फक्त शांत राहते, बाकी काही नाही. त्या दोघांना जे करायचं होतं ना त्यांनी ते बरोबर केलं आहे. तेव्हा यश म्हणतो, मी अजिबात त्या दोघांना सोडणार नाही आहे. मग आता अरुंधती म्हणते, आपल्याला आपल्या घरात क्लेश नको आहेत बाळा, आणि आप्पा व आजीसाठी आपल्याला शांत राहावंच लागेल. मग आता यश म्हणतो, हो आई, परंतु मी त्या दोघांचं बघ कसं पितळ उघड पाडतो ते, आणि त्यांना ते घरसुद्धा मी विकू देणार नाही आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, आप्पा खूप खमकी आहे, आपले अजिबात ते घर विकू देणार नाही, तू काळजी करू नकोस, आणि त्या दोघांचा विषयच सोडून दे आता. आणि अनघाला हे समजता कामा नये. संजना अनिरुद्धच्या
मालिकेच्या प्लॅनमध्ये अभि सामील होताना हे अनघाला कळता कामा नये, कारण बिचारी खूप हर्ट होईल. त्या दोघांचं नातं अगोदरच नाजूक वळणावर आहे. ती बिचारी अनघा कसं तरी निभावून नेते याला, म्हणून शांत बसावं लागते, नाहीतर या अभिकडे चांगलंच पाहिलं असतं असं अरुंधती जेव्हा म्हणते तेव्हा यश म्हणतो, आई ते सर्व जाऊ देत, आपण काहीच करायचं नाही आता. परंतु तुला अगं मिहिरने रेस्टॉरंटमध्ये बोलवलं होतं ना, तू कधी जाणार आहेस मग? तेव्हा ती म्हणते, अरे जायचंय बाळा, पण संध्याकाळी जाईल आता. तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो. दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा संजना म्हणते, माझ्या घरात येण्याचा आनंदच वेगळा आहे. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, तुझं घर म्हणजे? आपलं घर म्हण ना तू. तेव्हा ती म्हणते, हो रे तेच ते, आपलं घर काय माझं घर काय एकच आहे ना आता. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सर्वांचं घर आहे. तेव्हा ती म्हणते, अरुंधतीची कशी जिरली ना, आता मी अजून तिला त्रास देणार आहे. तो विचारतो, अजून काय तू तिला त्रास देणार आहे? अगं आता त्यांनी मान सन्मानाने आपल्याला घरात घेतलं, आरती ओवाळून घेतलं, मग अजून तुला काय हवंय नक्की ते तरी सांग. ती म्हणते, माझी अचिव्हमेंट खूप मोठी आहे. आता असंच हळूहळू मी आप्पांना सांगून बरोबर त्यांच्याकडून हे घर ताब्यात घेऊन ते विकायला त्यांना सांगणार आहे. तेव्हा या वयात त्यांना त्रास द्यायचा नाही असं आता अनिरुद्ध म्हणतो. मग आता संजना म्हणते, तू गप्प बस रे, तुला तर काही कळतच नाही. तेव्हा तो म्हणतो, उलट तूच मला त्रास देऊ नकोस, आता मला खूप थकल्यासारखं झालंय. तेव्हा संजना म्हणते, ओ रेली, तुला थकल्यासारखं झालंय? अरे तिथे हॉस्पिटलच्या बेडवर तर पडून तर होता फक्त, आणि तुला कसलं माइल्ड अटॅक वगैरे आलाय असं म्हणून आता ती त्याच्यावर हसते. तो म्हणतो, गप्पा बसतेस का जरा, मला या सगळ्या गोष्टींनी त्रासायला झालंय आता. तेव्हा तो आता जरा वैतागतो, म्हणून संजना म्हणते, बरं ठीक आहे बाबा, तुला आराम करायचा आहे ना, तर तू आराम कर असं म्हणून ती त्याला आराम करायला सांगते. अनिरुद्ध आता आराम करत असतो, तर संजना मनातल्या मनात विचार करते की कसं आहे ना अनिरुद्ध, तुला माहीत नाही, पण अरुंधतीने ज्या प्रकारे आपल्याला घराबाहेर काढलं आणि ज्याच मानाने घरात घेतलं, आता काही दिवसानंतर ती माझे पाय धुवून माझं तीर्थसुद्धा घेणार. बघत राहा तू, मी अशी तिची अवस्था करणार आहे. काही ना काही करून अरुंधती आणि माझा पुन्हा आमनेसामना झाला आहे, आणि तिला मी तर काही सोडणारच नाही असं म्हणून आता ती मोठ्या तोऱ्यातच लगेच घर विकण्याची आणि मोठं होण्याची स्वप्न रंगवू लागते. दुसरीकडे अनघा आणि त्याचबरोबर आरोही या गप्पा मारत असतात. तेव्हा संजना आंटीना मुद्दामच उगीच आपल्या ताईला त्रास देत राहते, कारण तिला त्रास झालेला इकडे संजनाला ताईला खूप आवडतो ना, संजना आंटी मुद्दामच त्रास देत असतात असं त्या दोघींचं बोलणं सुरू असतं की ताईला त्रास झाल्यावर संजना आंटीला खूप हसू येतं, आपल्याला हे माहीत आहे. नंतर आरोही म्हणते, तुला सांगू का, आम्ही संध्याकाळी म्हणजे मी आणि यश ताईकडे झोपायला जाणार आहोत. तेव्हा का ग असं अनघा विचारते. मग आता काय नाही, ताईला असंच बरं वाटावं म्हणून, आणि तिच्याबरोबर कुणी नसतं ना आईजवळ, तुला तर माहीत आहे ना एकटीच झोपते नेहमी. हा अनघा ठीक आहे असं म्हणते. मग आता आरोही म्हणते, तू आणि अभिदादा पण चल ना ग तिकडे, त्यावेळी अभि येईल, तुला असं वाटतं का असं अनघा विचारते. आणि हवं असेल तर मी आणि जानकी येतो तिकडे. तेव्हा ठीक आहे असं आरोही म्हणते. मग आता पुढे ती एक प्लॅन करते आणि सांगते, तुला एक सांगू का, आपण एक करायचं का, पार्टी करूयात रात्रभर आणि एवढ्या गप्पा मारू, गाणी गाऊ, सगळं अगदी धमाकेदार, कारण खूप दिवस झाले आहेत आपण अशी घरी पार्टीसुद्धा केली नाही. मी मस्त ओली भेळ करते, चटणी करते आणि ढोकळासुद्धा घरीच बनवते, चालेल ना ग? आता अनघा म्हणते, हो नक्कीच चालेल, का नाही चालणार. म्हणून आता त्या दोघीही मस्त भन्नाट असा प्लॅन करतात की संध्याकाळी नक्की काय काय करायचं, रात्रभर गप्पा मारायच्या. त्याचबरोबर अनघा म्हणते, अनिशला सुद्धा तू बोलवून घेतेस का, म्हणजे खूप छान वाटेल, त्यालाही मूडसुद्धा त्याचा ठीक होईल. तेव्हा ठीक आहे असं आरोही म्हणते. मग तेवढ्यातच कांचन तेथे येते आणि कसली तयारी सुरू आहे असं विचारते. तेव्हा कांचनला आता अनघा आणि आरोही या दोघीही म्हणतात, आम्ही संध्याकाळी ताईकडे झोपायला जाणार आहोत आणि तेथे गेल्यानंतर मस्त गप्पा टप्पा मारणार, गाणी गाणार, मस्त खेळ खेळणार, कारण खूप मज्जा येणार आहे, पार्टीसुद्धा आम्हाला करायची आहे. त्यावेळी अनिरुद्धचं इथे माझ्या बिचाऱ्याचं दुखतंय आणि तुम्हाला पार्ट्या सुचतायत का अरुंधतीच्या घरी जाऊन, असं कांचन टोमणा मारते. कोणी कुठेही जायचं नाही असं ती म्हणते. अनघा आणि आरोहीचा चेहरा पडतो, त्या दोघीही खूप रिक्वेस्ट करू लागतात आणि मंगळागौर उद्या आहे ना, मग त्याची ही तयारी आम्ही अगोदर करू, तुम्ही आम्हाला फक्त तिकडे जाऊ देत ना रात्रभर, असं आता
आरोही म्हणत असते तेव्हा अनघा पण रिक्वेस्ट करते. तेव्हा कांचन म्हणते अजिबात कोणीच कुठे जायचं नाही असं म्हणून ती स्वतःच्या मतावर ठाम राहते आणि म्हणते की संजयनं सुद्धा मंगळागौर पूजणार आहे, कारण संजनाला सुद्धा अनिरुद्धसाठी प्रार्थना करायची. तेव्हा का बरं असं कांचनला आरोही विचारते. तेव्हा का बरं म्हणजे असं कसं तू विचारू शकतेस, ती बिचारी संजना काहीतरी करतीये, मग तिच्या चांगल्या कामाला तिला प्रोत्साहन द्यायला नको का, असं म्हणून आता कांचन संजनाला खूपच अशी प्रोटेक्ट करत असते. तेव्हा ते अनघा आणि आरोहीला अजिबात आवडत नाही. मग कांचन स्वतःचा निर्णय सांगून जेव्हा तिथून जाते तेव्हा आता आपला रात्रीचा प्लॅन कॅन्सल का असं आरोही विचारते. अनघा म्हणते नाही, आपला प्लॅन अजिबात कॅन्सल करायचा नाही. अगं आप्पा आहेत ना, आपला प्लॅन अजिबात कॅन्सल करायचं नाही, तू तयारीला लाग, तोपर्यंत मी आप्पांकडे जाऊन येते. त्यानंतर अनघा ही आप्पांकडे जाते. आप्पा तेथेच बाहेर बसलेली असतात, तर आरोही देखील तेवढ्यात तेथे जाते. मग आता त्या दोघीही आप्पांना समजावून सांगतात की कशाप्रकारे आम्हाला प्लॅन करायचा आहे. मग आता आप्पा म्हणतात ठीक आहे, मी कांचनला बरोबर काहीतरी आयडिया करून सांगतो, तोपर्यंत तुम्ही तिकडे जायचं. मग आता ते तिघेही काय काय करायचं हा प्लॅन करत असतात. आप्पा म्हणतात पण तुम्ही एक गोष्ट करायची, जे काही बनवणार आहात ना ढोकळा आणि भेळ, ते मला द्यायचं बरं का कांचनच्या लपून चोरून. त्यावेळी आता आप्पा अहो तुम्हाला कसं माहीत झालं आम्ही हा प्लॅन केला होता म्हणून. मग आता आप्पा म्हणतात माझे जासूस सगळीकडे असतात, म्हणून मला माहीत झालं की तुम्ही नक्की काय काय करणार आहात, काय काय नाही, असं म्हणून ते त्या दोघींची फिरकी घेतात. तेव्हा मला नक्की देणार ना, नाहीतर मी लगेच सांगतो कांचनला, असं म्हणून आप्पा जोरात ओरडतात कांचन अगं बघ यांनी काय प्लॅन केलाय तो. तेव्हा त्या दोघीही म्हणतात आप्पा नको ना, असं म्हणून त्या प्रॉमिस करतात की तुम्हाला ढोकळा आणि थोडी भेळ दिली जाईल, पण जास्त नाही हां, प्रमाणातच खायचं, असं आरोही बजावून सांगते. आप्पा म्हणतात हो बाळा, नक्कीच मी थोडं खाणार, पण खाणार नक्की. तेव्हा ठीक आहे असं आता अनघा म्हणते. मग आता त्यांचा प्लॅन सुरू होतो. नंतर रात्री आता अनघा, आरोही त्याचबरोबर यश हे तिघेही अरुंधतीच्या घरी जातात. अनीश देखील तेथे आलेला असतो. तेव्हा यश आता वेगवेगळे किस्से त्यांना सांगत हसवत असतो आणि कॉलेजच्या गॅदरिंगचा देखील एक किस्सा सांगतो. त्यानंतर आता यश वेगवेगळे किस्से सांगत असतो, तर अरुंधती त्याचबरोबर अनघा, आरोही, अनीश हे ऐकण्याची मजा घेत असतात. त्यांना यशचं ते सगळं काही किस्से ऐकून खूप छान वाटत असतं आणि त्याचे मित्र किती वात्रट होते हेही तो सांगतो. त्यावेळी आता अरुंधती म्हणते अनीश अरे एक सांगू का, खरंच याची अख्खी गँगच अशी वात्रट. वेळी या गँगचे शाळेतले काही पण तक्रारी घरी यायच्या आणि मग ते सॉल्व करण्यासाठी आम्हाला नेहमी स्कूलला जावं लागायचं. तेव्हा सर्वजण यशवर आता हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनीश हा खूप छान असं गाणं गात असतो. तेव्हा समोर ईशाला लगेच जाग येते आणि खिडकीतूनच ती अनीशकडे पाहत असते. त्यानंतर आता या सगळ्यांचा कल्ला ऐकून संजना त्याचबरोबर कांचन हे सर्वजण उठतात आणि हॉलमध्ये येतात. काही वेळानंतर आता ही सर्व गँग घरी जातात. तेव्हा कांचन ही म्हणते माझी परवानगी नसताना तुम्ही गेलातच कसे अरुंधतीकडे. मग आता गेलो तर काय फरक पडला असं यश विचारतो. कांचन गप्पा बसते. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी अरुंधती ही मिहीरच्या रेस्टॉरंटमध्ये जाते. तेव्हा मिहीर म्हणतो ताई तुम्ही हे नक्कीच करू शकताय, असं म्हणून आता तो पेपरवर सही घेतो. अरुंधतीमध्ये देखील सेल्फ कॉन्फिडन्स येतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.